प्रोग्राम भरल्यानंतर आपण काय करायचं, पहिल्यांदा त्याला ग्राफिकली बघायचं. ग्राफिकली कसं बघायचं, तर ॲटो मोडमध्ये जावा, त्याच्यानंतर मशीन लॉक ऑन करा, ड्राय रन ऑन करा फास्ट पळवायसाठी, कस्टम ग्राफमध्ये जायचं, पॅरामीटरमध्ये जायचं, रेंज मॅक्समध्ये जायचं. इथं काय टाकायचं, जॉबचा डायमीटर. आपला जॉबचा डायमीटर किती आहे, 50, तो आपण इथं टाकला. ओके. झेडला पहिल्यांदा 0 ठेवायचं, नंतर आपल्याला पाहिजे तसं आपण ॲडजस्ट करू शकतो. आता मी परत एकदा 0 करतो, 0 केलं. ठीक आहे. आता परत कस्टम ग्राफ OPRT क्लिअर आणि स्टार्ट केल्यानंतर सायकल स्टार्ट करा. या ठिकाणी ग्राफ दिसायला चालू आहे. हे फेसिंग झालं. आता हे टर्निंग चालू आहे. आता याच्यामध्ये ग्राफ जो आहे तो स्क्रीनच्या बाहेर चालला आहे, बरोबर आहे. आपल्याला असा ग्राफ दिसता कामा नये, ओकेच दिसायला पाहिजे. काय करायचं, परत कस्टम ग्राफमध्ये जावा, पॅरामीटरमध्ये. या ठिकाणी आपण 0 केलं होतं. आता मला ग्राफला थोडं मागं घ्यायचं आहे, तर इथं उलटं द्यावं लागतं. मायनस दिलं तर मागं येतं, प्लस दिलं तर पुढं जातं. मायनस द्यायचं, एक -30 mm 40 mm किती पाहिजे आपल्याला तेवढं टाका. ओके. कस्टम ग्राफमध्ये जावा, परत ग्राफ क्लिअर स्टार्ट. आता बघा, आता तुमचा ग्राफ तुम्हाला इथं दिसायला चालू आहे. हे फेसिंग झालं. 49चा टर्निंग कट बसला स्क्रीनच्या आत आला. 47चा टर्निंग कट, त्याच्यानंतर 44.5चा टर्निंग कट, त्याच्यानंतर 42.5चा टर्निंग कट, 40.5चा टर्निंग कट, 38.5चा टर्निंग कट. आता या ठिकाणी बघा, झेड आपला हळूहळू पाठीमागे राहिला आहे, कारण प्रोग्राममध्ये आपण काय केलं आहे, रेडियससाठी मटेरियल सोडलं आहे, त्यामुळे ते तसं दाखवत आहे आपल्याला. 32.5. आता ही दुसरी स्टेप चालू झाली, टर्निंग चालू आहे. आता या ठिकाणी पण रेडियससाठी आपण मटेरियल सोडलं आहे, दिसतं का. हा बघा, फिनिश चालू झालं. फेस फिनिश, रेडियस टर्निंग, रेडियस चॅम्पर, टर्निंग रेडियस चॅम्पर, संपला प्रोग्राम. बरोबर. आता हा ग्राफ ओके दाखवतोय, म्हणजे प्रोग्राम ओके. कधी कधी असं होतं की आपल्या प्रोग्राममध्ये काहीतरी चुकी असू शकते, बरोबर आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं होतं तसं परत एकदा बघूया. समजा की एखाद्या कटामध्ये काय झालंय, टायपिंगमध्ये काहीतरी चुकलंय. ओके. इथं Z47.5च्या ऐवजी काय झालं, Z-47.5च्या ऐवजी 475.5 झाले चुकून. ओके. कस्टम ग्राफमध्ये गेलो, क्लिअर केलं, याला स्टार्ट केलं, ॲटोमध्ये स्टार्ट केलं. आता काय होतं बघा, फेसिंग झालं. पहिला कट टर्निंग 49चा, दुसरा कट 47चा, तिसरा कट 44.5चा. आता हा इथं थांबला पाहिजे, मात्र तो पुढे चालला. म्हणजे आपल्याला जाणवते की नाही, काहीतरी घोळा आहे, प्रोग्राममध्ये कुठेतरी चुकलंय, म्हणून तो ग्राफ बरोबर दिसत नाही, काहीतरी झालंय. आता कुठं चुकलंय, तर 44.5चा कट आहे त्याच्यामध्ये चुकलंय. रिसेट करा, एडिटमध्ये जावा, प्रोग्राम चेक करा, 44.5चा कट कुठं आहे, इथं आहे. ह्याच्यामध्ये काय चुकलं, तर झेडला टूल पुढं चाललं होतं, म्हणजे झेडचे अमाऊंट चुकले. झेडचे अमाऊंट काय करा, रिपेअर करा. आता जो प्रोग्रामर आहे त्याला तेवढं ते समजत असतं, त्यामुळे तो ते करू शकतो, काय अडचण नाही. ओके. आता अजून एक पद्धतीची चूक आहे. ही चूक कुठली, दिसणारी चूक आहे, मशीन थांबत नाही. दुसरी चूक कुठली असते की अलार्म येतो, मशीनच थांबतं. बरोबर. अशी पण चूक असते. जसं फॉर एक्झाम्पल समजा मी काय केलं, इथं U2.0च्या ऐवजी फक्त U2 टाकलं, डेसिमल पॉईंट दिलाच नाही. ओके. रिसेट केलं, प्रोग्राम ॲटो ग्राफ ह्याला क्लिअर केलं, स्टार्ट केलं, ॲटोमध्ये परत एकदा स्टार्ट केलं. आता इथं ग्राफ पुन्हा एकदा दिसायला सुरुवात होणार, दिसतो. हे फेसिंग चालू झालं, टर्निंग चालू झालं. आता ज्या ठिकाणी ते चूक आहे तिथं आल्यानंतर मशीन ऑटोमॅटिक काय होईल, थांबेल, अलार्म येईल. बरं. 44.5चा कट गेला, 42.5चा कट गेला. इथं आल्यानंतर मशीन थांबलं, स्क्रीनवरती अलार्म आला. आता नेमकं कुठं चूक झाली हे कसं ओळखणार, प्रोग्राम बटन दाबा, चेक बटन दाबा, कर्सर त्याच ब्लॉकवरती थांबला असेल ज्याच्यामध्ये चूक आहे. समजलं. कर्सर तिथंच असणार आहे. ह्या ब्लॉकचा नंबर पण दाखवते, BC ब्लॉक काउंट किती आहे, 19 नंबरचा ब्लॉक आहे. U2 पडले तिथं, दिसतं का, म्हणून तो अलार्म आला. काय अलार्म आहे, मेसेजमध्ये बघा, नो डेसिमल पॉईंट. रिपेअर करा. कसं करणार, रिसेट करा, एडिटमध्ये जावा, प्रोग्राम, कर्सर खाली घ्या, 19 नंबरचा ब्लॉक इथं काउंट केला तर कळेल तुम्हाला. 19 नंबरचा ब्लॉक U2च्या ठिकाणी U2.0 करा, अल्टर करा. अल्टर केल्यानंतर काय होतं, चेंज होतं.
समजलं ग्राफ कसं बघितला जातो, ग्राफमध्ये चूक असेल तर कसं ओळखलं जातं. क्लिअर आहे. दोन पद्धतीच्या चुका, एक की आपल्याला समजलं पाहिजे की ही चूक आहे, आणि दुसरी चूक कुठली की अलार्मच येणार, मशीनच थांबणार तिथं. क्लिअर. ह्या होऊ शकतं. आता प्रोग्राम तर आपला बरोबर आहे, ग्राफ पण आपण बघितला, ग्राफ पण आपला बरोबर आहे. आता आपण काय करूया, जॉबवरती सोडूया. ठीक आहे. सोडत असताना पहिल्यांदा मशीन लॉक बंद करावं लागेल. जसं तुम्ही मशीन लॉक बंद करणार तसा अलार्म येणार बघा. आला अलार्म, मेसेज बटन दाबा, मशीन लॉक इनेबल, पॉवर मस्ट बी ऑफ. ते काय म्हणते की मशीन बंद करा आणि चालू करा. या ठिकाणी कंपल्सरी तुम्हाला काय करावं लागेल, मशीन बंद करावं लागेल. बंद करा आणि परत एकदा चालू करा.